हॅलो फ्रेंड्स, माय क्लासमध्ये आपलं स्वागत आहे। माय क्लासच्या आपल्या BMCच्या या लेक्चरमध्ये आता आपण बघणार आहे महानगरपालिका कराधान, म्हणजे या ठिकाणी टॅक्स इम्पोज्ड अंडर दिस ॲक्ट, की महानगरपालिका कोणत्या पद्धतीचे टॅक्स इम्प्लिमेंट करते किंवा टॅक्सच्या पद्धती कोणत्या आहेत, टॅक्स कशा पद्धतीनं कॅल्क्युलेट केला जातो, आणि टॅक्स दिला नाही म्हणजे मालमत्ता कर किंवा इतर कर दिले नाहीत तर महानगरपालिका काय ॲक्शन घेते, ते ॲक्शन देण्याचा अधिकार कुणाकडे आहे, टॅक्स फायनल करण्याचा अधिकार कुणाकडे आहे, हे सगळ्या बाबी आणि हे अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे या ठिकाणी BMC ॲक्टमधला। ओके, या टॉपिकचा आता आपण एकूण बघू शकतो की एकूण 139 ते 219 कलम आपल्याला अभ्यासाकरता आहेत। यामधले 192 ते 195 कलमे आपल्याला अभ्यासाकरता नाहीत, त्यामुळे जे विद्यार्थी ओरिजिनल ॲक्ट करत आहेत त्यांनी ॲक्च्युली सिलेबस बघून तो ॲक्ट करा। सिलेबस छोटा आहे, अननेसेसरी कंप्लीट ॲक्ट करण्याच्या मागे लागू नका। आता महत्त्वाचं म्हणजे BMC ॲक्टमधील हा जो टॉपिक आहे, म्हणजे आपल्या पुस्तकातील 10वा मात्र ॲक्टमधील प्रकरण 8 हा टॉपिक थोडासा क्लिष्ट आहे किंवा लक्षात राहण्यास थोडा अवघड आहे, परंतु यामध्ये क्लिष्टपणा का आहे तर त्यातली वाक्यरचना ही अतिशय क्लिष्ट आहे की सहसा आपल्या संबंधित ती वाक्यरचना नाही आहे किंवा यातल्या ज्या तरतुदी आहेत त्या आपल्या रेग्युलर आजूबाजूच्या नाहीत। जसं की आतापर्यंत आपण बघितलं, महानगरपालिकेची रचना असेल किंवा त्या ठिकाणी असलेले प्राधिकारी असतील किंवा काही डेफिनेशनच्या संबंधित गोष्टी असतील, ह्या बऱ्यापैकी आपल्या आजूबाजूच्या गोष्टींशी रिलेटेड होत्या, त्यामुळे ते समजण्यास सोप्या जातं। ते इलेक्शन प्रोसेसच्या तरतुदी असतील, परंतु टॅक्सची ही जी काही पद्धत असेल, कराधानची सिस्टीम, ही आपल्या आजूबाजूची पद्धत नाही आहे। आपल्याला एवढंच माहिती आहे की आपण त्या ठिकाणी घरपट्टी, पाणीपट्टी किंवा त्या ठिकाणी जर आपण शहरामध्ये असेल तर गटरींच्या संबंधित कर देतो, परंतु त्या करांची लावण्याची पद्धत किंवा कर कसा कॅल्क्युलेट केला जातो याचा संबंध आपला सहसा येत नाही, या येतात टेक्निकल बाबी। त्यामुळे हा थोडासा क्लिष्ट टॉपिक आहे। याकरता आपण हा टॉपिक बॅचमध्ये 3 भागामध्ये अभ्यास करणार आहे। 3 भाग म्हणजे कोणते? सेम टॉपिक। सुरुवातीला आपण याचं इंट्रोडक्टरी टाईपमध्ये सगळं ओरिएंटेशन घेणार आहे। याचा अर्थ कसा की ज्या बेसिक गोष्टी आहेत, म्हणजे काय मालमत्ता कर म्हणजे काय, मालमत्ता करांमध्ये कोणत्या बाबी येतात, मग त्यानंतर मालमत्ता करांना अपवाद कोणता आहे, कर माफ कधी होतो, कर कमी कधी होतो, या सगळ्या बाबी, जेणेकरून जे आपले एकूण आपली पुस्तकं हजारांमध्ये म्हणजे अनेक हजारांमध्ये गेलेले आहेत आकडा, तर त्यामधले सगळे विद्यार्थी बॅचला नाही आहेत, परंतु ज्यांनी पुस्तक विकत घेतलेलं आहे ते देखील आपले विद्यार्थीच आहेत। तर काहींना जर काही बेसिक गोष्टी समजल्या, बेसिक टर्म्स त्यातल्या समजल्या, तर ते टॉपिक स्वतःहून सहज वाचू शकतील। याकरता आपण हे लेक्चर यूट्यूबवर देखील अपलोड करत आहे थोडेफार, आणि बॅचमध्ये देखील त्या ठिकाणी कंप्लीट ठेवत आहे। म्हणून मग हे लेक्चर जे विद्यार्थी यूट्यूबवर बघत आहेत त्यांच्याकरता एक इन्स्ट्रक्शन असं आहे की हे कंप्लीट लेक्चर यूट्यूबवर नसणार आहे, हे लेक्चर फ्री असणार आहे, परंतु ॲपमधून फ्री असणार आहे। यूट्यूबवर याचा काही भाग तुम्हाला त्या ठिकाणी देण्यात येईल, त्यानंतर तुम्ही राहिलेलं पूर्णपणे लेक्चर हे त्या ठिकाणी ॲपमध्ये येऊन त्या टॉपिकमध्ये जाऊन त्या ठिकाणी तुम्हाला ते फ्री अवेलेबल करण्याची जबाबदारी माझी राहील। त्या ठिकाणी तुम्ही जाऊन त्या ठिकाणी तेवढा पूर्ण इंट्रोडक्टरी टाईपमध्ये जे काही कंप्लीट ॲक्टच्या रिलेटेड लेक्चर आहे ते बघा इन डिटेल। ज्या विद्यार्थ्यांना आवश्यक आहे त्यांनी बॅच जॉईन केलेलीच आहे, ज्यांना इन डिटेलची गरज नसते, काही जणांचं अंडरस्टँडिंग चांगलं असतं, तर त्यांना काही गरज नसेल तर त्यांनी हे निदान लेक्चर बघा, जेणेकरून तुम्हाला 10वा टॉपिक बुकमधला आणि ॲक्टमधला प्रकरण 8 सोपं जाईल आणि तुमचे मार्क्स त्या ठिकाणी वाढतील, कारण बुकचे जे काही विद्यार्थी बुक घेतलेले ते सुद्धा माय क्लासचेच विद्यार्थी आहेत। ओके, आता अशा पद्धतीने आपण लेक्चरला सुरुवात करूया। प्रकरण 8 हे महानगरपालिका कराधानच्या संबंधित आहे किंवा टॅक्सेस इम्पोज्ड अंडर दिस ॲक्ट। या ठिकाणी आपल्याला माहित आहे की कलम 139 नुसार या अधिनियमांच्या अंतर्गत किंवा BMC ॲक्ट कोणकोणते कलम किंवा कोणकोणते कर या ठिकाणी लावू शकते। मग या ठिकाणी 4 प्रकारचे कर आहेत। एक आहे मालमत्ता कर, हा सर्वात जास्त आहे। त्यानंतर कुत्र्यांवरील कर, हा सहसा बृहन्मुंबई किंवा मुंबई महानगरपालिकेकडेच आहे। नाट्यगृह कर, ज्या ठिकाणी सर्कस, नाटक किंवा रंगमंच अशा बाबी आहेत त्या ठिकाणी नाट्यगृह कर आकारण्यात येईल। आणि जकात, आता या ठिकाणी जकात ही गोष्ट महानगरपालिका क्षेत्रातून बंद करण्यात आलेली असल्यामुळे आपल्याला अभ्यासाकरता हे 3च कर आहेत, मालमत्ता, कुत्र्यांवरील कर आणि नाट्यगृह कर, आणि जकात हा आता सध्या इलिमिनेट आहे। परंतु आपल्याला जर परीक्षेत प्रश्न विचारला की कलम 139च्या अंतर्गत कोणकोणते कर येतात, तर हे 4 प्रकारचे कर येतात, हे लक्षात ठेवा। ओके, मग त्यानंतर 139 नंतर आता आपण बघूया की प्रत्येक कर आपल्याला या ठिकाणी इलॅबोरेट करायचं किंवा लक्षात ठेवायचं। त्यानुसार पहिला येतो मालमत्ता कर। मालमत्ता करांच्या बाबतीत एक
हा शब्द नेहमी येतो, पट्टी योग्य मूल्य किंवा भांडवली मूल्य यावर बसवण्याजोगे मालमत्ता कर। मग हे पट्टी मूल्य किंवा भांडवली असा शब्द काय येतो, तर याचं एक कारण आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये सध्या जी करांची पद्धती आहे त्याच्यामध्ये आता मुंबई महानगरपालिकेने भांडवली मूल्याच्या आधारित किंवा कॅपिटल व्हॅल्यू सिस्टीमचे स्वीकार केलेले आहे। आणि मुंबई महानगरपालिका सोडून उरलेल्या ज्या नगरपालिका किंवा नगर परिषदा किंवा महानगरपालिका असतील त्या पट्टीयोग्य मूल्यानुसार त्या ठिकाणी मालमत्ता किंवा मालमत्तेवर कर आकारतात। मग फरक काय आहे? एक, आपल्या जर आपण सहज समजायचं म्हणलं तर भांडवली मूल्यानुसार करांचं कलेक्शन हे पट्टीयोग्य मूल्यापेक्षा जास्त येतं। भांडवली मूल्याला एक फॉर्म्युल्याचा बेस आहे, तो रेडी रेकनर दराने ठरला जातो, तर पट्टी मूल्ययोग्य ही ट्रॅडिशनल पद्धत आहे ज्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की त्या घराचं क्षेत्रफळ आणि जो काही टॅक्स असेल त्यानुसार ते डिसाईड केलं जातं। एक आकडा किंवा एक डिजिट त्या ठिकाणी महानगरपालिका ठरवते, घरांच्या क्षेत्रफळानुसार हा कर आकारण्यात येतो। आपण जर ग्रामीण भागात जरी बघितलं तर ग्रामपंचायतीचा कर देखील आपण बघितला असेल, कुणाला 1400 रुपये येतो, कुणाला 700 येतो, कुणाला 2000 येतो, तर ते त्या पद्धतीनं त्या ठिकाणी असलेली महानगरपालिकेतील स्थायी समिती किंवा ग्रामपंचायतमधली असलेली समिती, आता महानगरपालिकेचा अभ्यास करतो तर स्थायी समिती महत्त्वाची समिती येते, ती ठरवते, महानगरपालिका त्यात अंतिम शिक्कामोर्तब करते आणि त्या पद्धतीनं जी जुनी पद्धत आहे ती पट्टी मूल्य योग्य त्या ठिकाणी लागू आहे किंवा लागू असते। भांडवली मूल्याच्या बाबतीत जर आपण इन डिटेल गेलं तर भांडवली मूल्यानुसार मालमत्ता कर कसं काढतात तर त्याच्याबद्दल हा एक फॉर्म्युला आहे आपल्याच पुस्तकातील टॉपिक नंबर 27 जो BMC ॲक्टच्या बाहेरील टॉपिक आहे, ज्या ठिकाणी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वेबसाईटवर जे फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन आहे तिथून तो या कर निर्धारण डिपार्टमेंटच्या संबंधित असणारे प्रश्न आपण साईडला घेतलेले आहेत। आता काय झालं की एक सिंपल घ्या, आपण काय बघितलं त्या ठिकाणी होतं पट्टी योग्य मूल्य किंवा पट्टीच म्हणू शकतो किंवा आपण त्याला म्हणतो करपात्र मूल्य म्हणतात, जुनी पद्धत जी सिंपल आहे। परंतु मुंबई महानगरपालिकेने एक बदल केला, मुंबई महानगरपालिकेने मालमत्ताच्या कर निर्धाराकरता 1 एप्रिल 2010 पासून, कधीपासून 1 एप्रिल 2010 पासून करपात्र मूल्याऐवजी म्हणजे आपण आपल्यासाठी ओल्ड सिस्टीमच्या ऐवजी नवीन सिस्टीम स्वीकारली, ती म्हणजे भांडवली मूल्य आधारित कर प्रणालीचा स्वीकार केला, त्याला आपण म्हणतो कॅपिटल व्हॅल्यू सिस्टीम। आणि त्या पद्धतीने कॅपिटल व्हॅल्यू काढल्यानंतर जेव्हा त्याला टॅक्स रेटनं मल्टिप्लाय केलं जातं तेव्हा येतो आपला मालमत्ता कर। मग हे का आणलं तर परीक्षेला दुसरा प्रश्न, आता पहिला प्रश्न काय जनरेट झाला की मुंबई महानगरपालिकेने केव्हापासून भांडवली मूल्य आधारित कर प्रणाली अवलंबली तर 1 एप्रिल 2010। ओरिजिनल ॲक्टमध्ये हे सहसा आपल्याला लगेच मिळणार नाही, परंतु ते तळाला लिहिलेलं असतं, पण या ठिकाणी आपण सेपरेट त्या ठिकाणी तो डाटा काढलेला आहे। मग भांडवली मूल्य आधारित कर प्रणालीमध्ये काय केलं जातं, भांडवली मूल्य निश्चितीकरता कुठला महत्त्वाचा फॅक्टर बघितला जातो, राज्य शासनाच्या सिद्ध गणकात म्हणजे ज्याला आपण रेडी रेकनर हा शब्द येतो, रेडी रेकनर दर असेल ज्यामध्ये एक स्टॅम्प ड्युटीच्या रिलेटेडच तो दर असतो, रेडी रेकनरमध्ये नमूद केलेला दर हा पायाभूत घटक मानला जातो, म्हणजे याचा पायाभूत घटक कोणता आहे रेडी रेकनर। त्याचप्रमाणे मग नंतर अजून कुठले फॅक्टर येतात त्याच्या गुणाकारामध्ये, इमारतीचे वय म्हणजे नवीन इमारत असेल तर ते फॅक्टरमध्ये असतं, म्हणजे असं 1 किंवा 0.5 किंवा 0.3 अशा पद्धतीने ते फॅक्टर्स असतात गुणाकार, ते पुढे आहे फॉर्म्युला, आपण ते सुद्धा इन डिटेल बघणार आहे। इमारतीचे वय मग कॉमन सेन्स आहे, जितकी नवीन इमारत तेवढा फॅक्टर जास्त, जितकी जुना इमारत तेवढा फॅक्टर कमी। बांधकामाचा प्रकार RCC आहे का कच्चा आहे का काय ॲस्बेस्टॉसचं बांधले त्या पद्धतीनं। वापरकर्त्याचा प्रवर्ग कुठला आहे म्हणजे त्यामध्ये इकॉनॉमिकली विकर सेक्शन आहे का इलाइट क्लास आहे, वॉट एव्हर इट मे बी। इमारतीचा मजला ग्राउंड फ्लोअर असेल तर कमी फॅक्टर असतो, जसं जसं उंच जाईल जेवढा हाय फ्लोअरचे तुम्हाला बिल्डिंग पाहिजे, बिल्डिंगचे पण फ्लोअर हाय किंवा टॉप फ्लोअरला जर तुम्हाला घर पाहिजे असेल, काही ॲक्टर्स वगैरे घेतात तर त्यांचा फॅक्टर रेट जास्त, म्हणजेच काय होतं जर त्यांचा उंच बिल्डिंगचा फॅक्टर जर 1.3 असेल तर ग्राउंड फ्लोअरचा कदाचित 0.5 असू शकतो, ते आहे त्याचा चार्ट बघणार आहे। तर बघा जो उंच बिल्डिंग सगळ्यात टॉप फ्लोअर किंवा उंच राहतोय त्याला त्या ठिकाणी जास्त मालमत्ता कर द्यावा लागेल, कारण त्याला गुणाकार कशाने होणार आहे, त्या रेडी रेकनर दराला 1.3 न गुणलं जाणार आहे, जो खाली ग्राउंडला राहणार आहे त्याला कितीनं गुणलं जाईल 0.5 न, नक्कीच त्याचा मालमत्ता कर थोडासा कमी होईल। घराचे क्षेत्रफळ किंवा चटई क्षेत्रफळ म्हणजे क्षेत्रफळ जितकं जास्त तितका मालमत्ता कर जास्त, जितकं क्षेत्रफळ कमी तितका मालमत्ता दर कमी। आणि एंडला मालमत्ता कराचा जो काही महानगरपालिकेने स्थायी समितीशी चर्चा करून फायनल केलेला दर आहे त्या टॅक्स रेटने त्याला गुणलं की येतो मालमत्ता कर। सिंपल आतापर्यंत आपण काय बघितलं की मुंबई महानगरपालिका भांडवली मूल्याच्या आधारे या ठिकाणी तिचा
मालमत्ता कर फायनल करते। मालमत्ता कर फायनल करण्याचं सोपं सूत्र काय आहे, मालमत्ता कर बरोबर भांडवली मूल्यानुसार येणारं कॅपिटल व्हॅल्यू सिस्टीमनुसार येणारं मूल्य गुणुले जो काही टॅक्स रेट ठरवलेला आहे महानगरपालिकेने तो। प्रश्न तयार झालेले आहेत। दुसरा क्वेश्चन काय आहे, मुंबई महानगरपालिका भांडवली मूल्य अवलंबते, भांडवली मूल्याचा पायाभूत घटक कोणता, रेडी रेकनर। त्यानंतर इतरही गोष्टी त्या ठिकाणी आहेत ते विचारणार त्या ठिकाणी नक्कीच। भांडवली मूल्य निश्चितीचे नियम कोण ठरवतं, स्थायी समिती। नियम असतात, मग नियम काय आहेत की भांडवली मूल्य किती वर्षांना त्या ठिकाणी रिन्यू होईल किंवा काय कोणते कोणते फॅक्टर लावायचे, क्षेत्रफळानुसार काय क्रायटेरिया लावायचा। जर आता सध्या कोविड महामारीनंतर किंवा भांडवली मूल्याची सिस्टीम अवलंबल्यानंतर काय नियम केले स्थायी समितीने की भांडवली मूल्याच्या प्रणालीमुळे नक्कीच मालमत्ता करामध्ये वाढ झाली, परंतु मग या ठिकाणी जे गरीब आहेत, जे इकॉनॉमिकली वीकर सेक्शनचे लोक आहेत, यांना काही ठिकाणी भांडवली मूल्य आपण माफ करूया। यानुसार ज्यांचं घर 500 स्क्वेअर फूटपेक्षा कमी आहे अशा घरांना कोविड-19च्या काळामुळे या ठिकाणी भांडवली मूल्यातून सूट देण्यात आलेली आहे, म्हणजे त्यांना मालमत्ता म्हणजे भांडवली मूल्य म्हणण्यापेक्षा मालमत्ता करातून त्या ठिकाणी सूट दिलेली आहे। मग काय आहे की जे घर मोठे आहेत त्यांनाच त्या ठिकाणी भांडवली त्या ठिकाणी मालमत्ता कर बसतो असं म्हणू शकतो आपण। ही सूट कोविड-19चं कारण असेल आणि इतरही बाबींचं असेल। आता ती लागू करण्यासाठी दर 5 वर्षांनी त्या ठिकाणी सिस्टीम रिन्यू होणार आहे, आपल्याला माहीत आहे। 5 वर्षांनं भांडवली मूल्य पद्धतीमध्ये किंवा मालमत्ता कराच्या पद्धतीमध्ये बदल करण्याची तरतूद त्या ठिकाणी BMC ॲक्टमध्ये आहे। तर इतर महानगरपालिकांच्या बाबतीत करांच्या बाबतीत जो काही बदल करायचा असेल त्याचा ड्युरेशन आहे 4 वर्ष। ओके, ही गोष्ट लक्षात ठेवा। मग भांडवली मूल्य निश्चित करण्यासाठी स्थायी समिती ठरवते, तर मालमत्ता करचे दर जे काय असेल दर ठरवणार आहे त्याचा अधिकार कुठे येतो, महानगरपालिकेकडे। महानगरपालिका म्हणजे तिच्या बैठकीमध्ये तिचे सदस्य ज्यावेळेस बसतात त्या बैठकीमध्ये जो काही टॅक्स रेट ठरेल त्यावर सदस्य मतदान करतील आणि सदस्यांनी जर बहुमताने तो निर्णय पास केला तर त्या ठिकाणी तो टॅक्स रेट लागू होतो, त्याला महानगरपालिका ठरवणे असं म्हणतात। ओके, चला इथपर्यंत आहे की आपल्याला फक्त इथपर्यंत एवढंच लक्षात ठेवायचं की भांडवली मूल्याच्या आधारे त्या ठिकाणी मालमत्ता कर निश्चित केला जात आहे। त्यानुसार मेन ॲक्टमध्ये 140A म्हणून कलम आहे ज्याचा आपण नक्की अभ्यास करूया। त्या ॲक्टमध्ये जे काही कर आहेत त्याच्या संबंधित नियम स्थायी समिती करते आणि स्थायी समिती नियम करताना हे नियम त्या ठिकाणी आहेत ते तिकडून आल्यावर परत आपण रिपोर्ट बघूया या ठिकाणी। ओके, सोपे आहेत नियम, ते पण जरा आधी आपण बघूया की नेमकं आपलं मालमत्ता कर म्हणजे काय किंवा आपण ज्या बेसिक गोष्टी आहेत। आता बघा मालमत्ता कर म्हणजे काय हे FAQ मधनं आपण आधी अभ्यास करूया। मगाशी मी सांगितलं मालमत्ता कर म्हणजे काय, तर मालमत्ता कर म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील जमिनी व इमारती यांच्यावर बृहन्मुंबई महानगरपालिका कर निर्धारण व संकलन खात्याकडून, ज्या खात्यात तुम्ही जाणार आहे, मनपा अधिनियम 1888च्या कलम 139 म्हणजे मालमत्ता कर अन्वये आकारण्यात येणारा कर आहे। आणि मुंबई शहरातील मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील इमारती व जमिनीवर मालमत्ता कराची या ठिकाणी आकारणी केली जाते। कोठे केली जाते याचं ते उत्तर आहे। दुसरं, जमिनी आणि इमारतीच्या भांडवली मूल्य निश्चिती करता कार्पेट किंवा बिल्टअप क्षेत्रफळापैकी कोणते क्षेत्रफळ विचारात घेतले जाते। कार्पेट किंवा बिल्टअप कोणते क्षेत्र या दोन्हीपैकी विचारात घेतलं जातं, हा दुसरा प्रश्न आहे। या ठिकाणी तुम्ही भांडवली मूल्य काढताना दिनांक 1/4/2010 ही महत्त्वाची दिनांक आहे। याची एक गोष्ट तुम्हाला परफेक्ट सांगतो की ॲक्च्युली भांडवली मूल्याच्या द्वारे मालमत्ता कर काढण्याची पद्धती ही 2012ला इम्प्लिमेंट करण्याचं ठरवण्यात आलं। म्हणजे अशा पद्धतीचा कायदा 2012ला झाला। जरी कायदा 2012ला झाला तर तो लागू मात्र रेट्रोस्पेक्टिव्ह म्हणजे मागे जाऊन करण्यात आला आणि ही डेट फायनल केलेली आहे 1/4/2010। म्हणजे मला काय म्हणायचं की 1/4/2010 हा डिसिजन झालेला नाही, डिसिजन 12ला झाला, लागू केला 1/4/2010 पासून। ओके, मग 1/4/2010 पासून भांडवली मूल्य आधारित कर प्रणाली जमीन व इमारतीच्या भांडवली मूल्य निश्चिती करता कार्पेट क्षेत्रफळ या ठिकाणी विचारात घेतले जाते, बिल्टअप क्षेत्रफळ नाही। हा प्रश्न येऊ शकतो, कोणते क्षेत्रफळ, कार्पेट क्षेत्र। त्यानंतर भांडवली मूल्य निश्चितीचे सूत्र काय आहे, मग हा फॉर्म्युला काय म्हणतो, 1/4/2015 पासून, आता इथं 15 का तारीख आली लक्षात ठेवा, 1/4/2010ला या ठिकाणी लागू करण्यात आला ही पद्धत भांडवली मूल्यानुसार। मी काय म्हणलं होतं, दर 5 वर्षांनी ती सिस्टीम रिन्यू होणार। 5 वर्षांना म्हणजे किती साली होणार होती, मग
2015ला झाली, 2015ला रिन्यू झालेली आहे सिस्टीम. म्हणजे पद्धती बदलायची. कर आकारण्याची पद्धती कायमस्वरूपी आपण फिक्स करत नाही. तुम्ही ब्रिटिशांच्या काळात जावं, कॉर्नवॉलिसनं काय केलं होतं, लॉर्ड कॉर्नवॉलिसनं कायमधारा पद्धत लागू केली. ती 20 वर्षाकरता किंवा अनेक वर्षाकरता, कायमधारा म्हणण्यापेक्षा 20 म्हणण्यापेक्षा कायमस्वरूपीच जमीनदारांना एक टॅक्स सिस्टीम लावली होती. पण परत ब्रिटिशांना काय जाणवलं की कॉर्नवॉलिसनं जेव्हा 1793ला ती सिस्टीम लागू केली तेव्हा ती ब्रिटिशांच्या फायद्याची होती, किंवा ईस्ट इंडिया कंपनीची, ब्रिटिश म्हणायचं नाही त्यावेळेस, कारण ईस्ट इंडिया कंपनी होती 1858 पर्यंत. ती फायदा होता कॉर्नवॉलिसला तोपर्यंत, किंवा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला. परंतु जसा जसा ड्युरेशन पुढे येत गेला तसं तसं जमीनदारांना फायदा होत गेला, कारण जी काय पद्धती होती ती 1793 नुसार होती. नंतर शेतीचं उत्पन्न वाढलं तरीही जमीनदार त्याच पद्धतीनं तेवढाच जमिनीचा भाग किंवा तेवढाच त्या ठिकाणी कर देत होते. म्हणजे काळ वाढला आणि कर तेवढाच राहिला, आणि त्या ठिकाणी कराचं एक प्रकारे डिक्लाइन झाल्यासारखं झालं. त्याचा तोटा ईस्ट इंडिया कंपनीला होऊ लागला. म्हणून कायमधारा पद्धत ही केवळ बंगाल आणि या प्रांतात अस्तित्वात राहिली. या ठिकाणी महाराष्ट्रात आपण रयतवारी आणली, आपण म्हणण्यापेक्षा त्या ठिकाणी कुणी आणली तर मनरोनं आणली, आणि या ठिकाणी हॉल्ट मॅकेन्झीनं त्या ठिकाणी महालवारी पद्धत पंजाब आणि त्या प्रांतामध्ये आणली. त्यामध्ये बदल होता. इथं रयतेकडनं घेतला जायचा महाराष्ट्रात, रयतवारी पद्धत महाराष्ट्र, मद्रास म्हणजे बॉम्बे, मद्रास या प्रांतामध्ये रयतवारी पद्धत होती, जिथं रयतेकडनं कर घेतला जायचा. मग त्यानंतर त्यांना लक्षात आलं की कायमधारा पद्धत सारखी गोष्ट अस्तित्वात ठेवू नये. टॅक्सचं इव्हॅल्युएशन किंवा कर पद्धती ही काही ड्युरेशन नंतर सतत रिव्हॅल्युएट झाली पाहिजे, आणि त्याच पद्धतीने या कायद्यामध्ये तरतूद केलेली आहे की 5 वर्षांना कर आकारण्याची पद्धत बदलण्यात येईल. त्याच पद्धतीने 5 वर्षानंतर हा एक फॉर्म्युला आणलेला आहे. पूर्वी सेमच फॉर्म्युला होता, थोडा बदल होता, 5 वर्षानंतर हा आलेला आहे. मग आता आपल्याला रिसेंटवालाच फॉर्म्युला बघावा लागेल, जुना बघून काय फायदा नाही. मग भांडवली मूल्य निश्चित करण्याचे सूत्र काय आहे, तर खुल्या जमिनीचे जर मूल्य बघितलं, 2 पद्धती आहेत, खुले जमीन आणि इमारतीचे भांडवली मूल्य. हे रेड करायचं राहिलेलं आहे, हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. म्हणजे ॲक्च्युली इमारतीचंच मालमत्ता कर बऱ्यापैकी जास्तच भेटतो नक्की. खुल्या जमिनीचे जर भांडवली मूल्य आपल्याला काढायचे असेल तर सिद्ध गणकानुसार खुल्या जमिनीचे आधारभूत मूल्य म्हणजे रेडी रेकनर दरानुसार काय असेल ते, त्याला बेस व्हॅल्यू म्हणतो आपण. त्यानंतर वापरकर्त्या प्रवर्गानुसार, म्हणजे आता वापरकर्ता प्रवर्ग कोण आहे त्या प्रवर्गाची लिस्ट या ठिकाणी एक ठिकाणी आहे, आपण त्या फाईलमध्ये जाणार आहे. त्यानंतर अनुज्ञेय व मान्यताप्राप्त चटई क्षेत्र किती आहे त्याचा निर्देशांक, आणि या ठिकाणी चुकून म्हणजे ॲक्च्युली ते अल्फाबेटिकली मिस्टेक झालेले, गुणाकार आहे जमिनीचे क्षेत्र, एरिया ऑफ लँड. मग आता पद्धतीने बघा, इंग्लिशमध्ये हा कळल्यावर कळेल. कॅपिटल व्हॅल्यू ऑफ द ओपन लँड म्हणजे काय आहे, त्या ठिकाणी रेट ऑफ द बेस व्हॅल्यू म्हणजे रेट ऑफ द बेस व्हॅल्यू ऑफ ओपन लँड अकॉर्डिंग टू रेडी रेकनर काय असेल तो रेट, म्हणजे स्टॅम्प ड्युटीच्या अँगलनं वेटेज बाय मल्टिप्लिकेशन ॲज पर युजर कॅटेगरी पार्ट 1 शेड्यूल ए पर इंटू परमिसिबल और अप्रुव्हल्स फ्लोअर स्पेस इंडेक्स. की या ठिकाणी आता बघा, खुल्या जमिनीवर काय ठरतं की नेमकी तुम्हाला इमारत किती उभा करणार आहे त्यानुसार त्या ठिकाणी भांडवली मूल्य त्या ठिकाणी आकारलं जातं. मग युजर कॅटेगरी आणि फ्लोअर स्पेस इंडेक्स म्हणजे किती फ्लोअरची त्या ठिकाणी परत बिल्डिंग होणार आहे या संबंधित त्या तरतुदी असतात, आणि त्या क्षेत्राचं किंवा त्यातलं एरिया ऑफ द लँड. आता आपल्याला याच्या डिटेलमध्ये जायचं नाही, कारण आपल्याला काय त्या ठिकाणी लॉयर वगैरे व्हायचं नाही. परंतु एक बघा, म्हणजे कॅपिटल व्हॅल्यू इज इक्वल टू बेस व्हॅल्यू, युजर कॅटेगरी फॅक्टर, फ्लोअर स्पेस इंडेक्स आणि एरिया ऑफ द लँड. यामध्ये बघा तुम्हाला जरा खाली गेल्यावर समजेल की काय लिहिलं, युजर कॅटेगरी ऑफ द ओपन लँड काय आहे. युजर कॅटेगरी जर ती ओपन लँड एअरपोर्ट, स्टेडियमसाठी ओपन एअर थिएटर काढणार असाल तिथं, लँड स्टेडियम आहे, लँड पेट्रोल पंपच्या रिलेटेड आहे. मग बघा फॅक्टरमध्ये बदल आहे, जिथं जिथं चांगलं चांगलं दिसतं. एअरपोर्ट असला की फॅक्टर 1.25 आहे. एनी अदर लँड कवर्ड बाय द एंट्री एकच आहे एअरपोर्ट सोडून. लँड स्टेडियम वेअर नो तिकीट्स आर सोल्ड फॉर एंट्री 1.25, म्हणजे जे मोफत आहे एक प्रकारे स्टेडियम त्याचा 1.25. लँड फॉर ओपन एअर थिएटर किती आहे, म्हणजे जिथं मोफतच आहे म्हणू शकतो 1.25. तिकीट असतील तिथंही 1.25च दिलेलं आहे. लँड फॉर पेट्रोल पंप 1.25. लँड अराउंड वे ब्रिज मग काय असेल ती गोल्फ कोर्स असेल. आता बघा, अम्युजमेंट पार्क, गोल्फ कोर्स यासारख्या एक प्रकारे आपण म्हणू शकतो स्पोर्ट युटिलिटीच्या गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये ठीक आहे, म्हणजे काही एक प्रोव्हिजन करतात, त्याने फॅक्टर खूप छोटा ठेवलेला आहे 0.1. ओके, जर आपण एखादा एकदम कमी मला म्हणला
तर ओपन लँड अंडर रिझर्वेशन म्हणजे कुठल्या तर कॅटेगरी करता किंवा कुठल्या तर गोष्टीसारखा रिझर्व असेल तर तिचा कमी आहे बघा. म्हणजे अशा पद्धतीने यूजनुसार हा या ठिकाणी कॅटेगरी लावलेल्या आहेत. मग या पद्धतीने ही PDF मी टाकीन ॲपमध्ये, मग तुम्हाला समजेल त्या ठिकाणी. अजून रेसिडेन्शियल बिल्डिंगसाठी देखील युजर कॅटेगरी असतात. आता इथं ओपन लँडचा नाही, तो रेसिडेन्शियल बिल्डिंगचा आपण फॉर्म्युला बघणार आहे, पण आलोय तर खाली बघून जाऊया. क्लब हाऊस अशा गोष्टी असतील तर 0.5, म्हणजे आता बघा ही जरा इलाइट क्लास आहे. एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन असेल तर 0.5, पण कमीवाले बघा बरं, कमीवाले एकदम हां, ओपन टेरेस एक्सक्लुझिव्ह वॉचमन केबिन 125, जरा छोटं बाबा, त्याचा जास्त टॅक्स घेऊ नका, वॉचमन केबिन आहे ती. सर्वंट और कॉमन टॉयलेट्स असेल तर 0.125, म्हणजे बघा एकदम कमी केलं आहे. सोसायटी ऑफिस असेल तर 0.125, ओपन टेरेस असेल तर 0.1. मग या पद्धतीने हे कॅटेगरी फॅक्टर्स आहेत. ओके, हे गुणाकाराला त्या ठिकाणी वापरायचे आहेत मल्टिप्लिकेशन करता. याचा अर्थ काय आहे, जर या ठिकाणी आपण एअरपोर्ट करता तर ही ओपन लँड वापरणार असेल तर नक्कीच या ठिकाणी 1.25 न गुणाकार होणार आहे, आणि कुठल्या तर एखाद्या रिझर्व कॅटेगरीसाठी असेल तर 0.5 न ते गुणणार आहे. म्हणजे हे काय होणार आहे, जर 1.25 न घेतल्यावर मोठा येईल कॅपिटल व्हॅल्यू का 0.5 न 1.25 न, एवढंच यातनं समजावून घ्यायचं आहे. जेवढं कुठल्या कामासाठी त्यानुसार भांडवली मालमत्तेचा कर या ठिकाणी आकारला जाईल. आता बघा दुसरं, कॅपिटल व्हॅल्यू ऑफ बिल्डिंग. म्हणजे हे समजायला अजून सोपं आहे की एखादी बिल्डिंग उभी आहे तिची कॅपिटल व्हॅल्यू कशी काढायची. मराठीत आधी बघूया. इमारतीची सिद्ध गणकानुसार इमारतीचे संबंधित असलेला आधारभूत मूल्याचा दर म्हणजे रेडी रेकनरनुसार असलेला दर इंटू वापरकर्ता प्रवर्गानुसार बहुविध भारांक अनुसूचित 1, 2, 3, 4 नुसार. जे बघा युजर कॅटेगरीचा आपण एक बघितला असा तो टेबल आत्ता हे असेसमेंट कलेक्शनवाला PDF. इमारतीचे स्वरूप प्रकार यानुसार बहुविध भारांक म्हणजे इमारतीचं स्वरूप कसं आहे, तिचा प्रकार कोणता आहे, RCC आहे का कुठली आहे. इमारतीचे वयोमान किती आहे, जर वयोमान या ठिकाणी कमी असेल तर फॅक्टर जास्त असेल, वयोमान जास्त असेल तर फॅक्टर कमी असेल. उद्वाहन आलेल्या RCC इमारतीचे मजल्यानुसार, किती मजल्याची ती इमारत आहे मजल्यानुसार त्यानुसार त्या इमारतीचा भारांक बदलत जाईल. आणि एकूण बांधलेले चटई क्षेत्र, कारण आपण काय बघितलं होतं, बांधीव कार्पेट एरिया या ठिकाणी कन्सिडर केला जातो. कार्पेट एरिया शब्द पाठ करायचा भांडवली मूल्याच्या बाबतीत, ते वरचा प्रश्न बघा याच्या वरचा PYQ वाला. आता असेसमेंट कलेक्शन मधलं बघूया. बिल्डिंग मधलं रिलेटिव्ह रेट ऑफ बेस व्हॅल्यू अकॉर्डिंग टू रेडी रेकनर. ओके, वेटेज बाय मल्टिप्लिकेशन ॲज पर युजर कॅटेगरी, वेटेज बाय मल्टिप्लिकेशन ॲज पर नेचर अँड टाईप ऑफ बिल्डिंग, वेटेज बाय मल्टिप्लिकेशन अकाउंट ऑफ एज ऑफ द बिल्डिंग, वेटेज बाय मल्टिप्लिकेशन अकाउंट ऑफ द फ्लोर आणि कार्पेट एरिया. हे सगळे फॅक्टर तुम्ही जराशी समोर ठेवा, एका कागदावर लिहून घ्या, मग मी टेबलकडे जातो. ओके, पॉज करून लिहू शकता. या सगळ्यांचा गुणाकार या ठिकाणी आहे, ह्याच्यावरनं आपण कॅपिटल व्हॅल्यू काढू शकतो. मग बघा समजा या ठिकाणी एक 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 युजर कॅटेगरी. हां, युजर कॅटेगरी आपण बघितली होती. युजर कॅटेगरीचं पार्ट 3, 2 व्हीलर, सर्व्हिस फ्लोअर, स्टोरेज, एअर कंडिशनिंग रूम, रिफ्यूज एरिया, सोसायटी ऑफिस, वॉचमन केबिन बघितले आपण. त्याच्यानुसार 5व फॅक्टरी, रिफायनरी. युजर कॅटेगरीज आहे ते वर्कशॉप, ओपन टेरेस, एअर कंडिशनिंग, एथिक्स, पोर्च, रिफ्यूज एरिया. परत तेच आलं त्याचं. ठीक आहे, एखाद्या आपण वॉचमन केबिनचं काढूया का थोडक्यात. हां चला, वॉचमन केबिनचा अभ्यास करूया आपण. वॉचमन केबिनचा जर आपण असं गृहीत धरू उदाहरणाकरता, रेडी रेकनरनुसार त्याचा क्षेत्राचा आहे 1000 रुपये. असं एवढं कमी नसतं पण तरी धरा, आला 1000 रुपये गुणुले युजर कॅटेगरी. वॉचमन केबिनची किती आहे, एरियानुसार 0.25 या ठिकाणी आहे, वर 0.125 होतं, आपण कुठले तरी इथले घेऊया 0.25 इंटू वेटेज बाय मल्टिप्लिकेशन असाइंड अकॉर्डिंग टू नेचर अँड टाईप ऑफ बिल्डिंग. जर RCC ची वॉचमन केबिन केली, नको RCC नको करूया, आपण कच्चं करूया. कच्चं नाही, पक्का बिल्डिंग एक्सक्लुडिंग चाळ, बरं राहू दे. सेमी परमनंट कच्चा बिल्डिंग इन्क्लुडिंग चाळ. स्टील फ्रेम स्ट्रक्चर, हां स्टील फ्रेम स्ट्रक्चर आहे समजा तिचं, मग एकनंच गुणायला लागणार आहे इथं इंटू 1. नंतर त्याने अजून काय विचारलं आपल्याला, एज ऑफ द त्या वॉचमन केबिनची किती आहे, नवीन आहे का जुनी आहे वॉचमन केबिन. जर असं समजूया की वॉचमन केबिन एकदम जुनी आहे, बिचारी लय जुनी सोसायटी आहे आणि 25 वर्षापूर्वीची वॉचमन केबिन आहे, तर 0.75 न गुणायचे आहे. 0.75
75. आता पुढे अजून काय विचारलेलं आहे, एरिया ऑफ द वॉचमन केबिन बघायचं, त्याचा फॅक्टर घ्यायचा. एज नंतर एरिया वेट इज असाइन टू द फ्लोर. बरं, फ्लोर वॉचमन केबिन ग्राउंड फ्लोअरलाच असणार आहे. मग लक्षात ठेवा 0.70 लक्षात ठेवा. परत जाऊ आपण वर आणि त्या ठिकाणी हां ठीक आहे, हा टॅक्स रेट आहे. टॅक्स रेट वगैरे ह्या गोष्टी आहेत. ह्यातला टॅक्स रेट, वॉटर टॅक्स, जनरल टॅक्स हे सगळं टोटल मिळून 0.78 आहे. ओके, 0.78 0.70 लक्षात ठेवा. हे सगळे गुणाकार आपल्याला करायचे आहेत लाईननं. हे एक्झाम्पलसाठी घेतलंय आपण, जास्त याला सिरियसली घेऊन तुम्हाला परीक्षेला नाही विचारणार. 0.70 × 0.78 हा टॅक्स आहे, टॅक्स. ओके, मग हे सगळा गुणाकार केल्यानंतर जे काय उत्तर येईल एवढं त्या ठिकाणी तुमचा एकूण मालमत्ता कर बसला. कारण का, भांडवली मूल्य इथं आपण काढलेलं आहे. 0.78 म्हणजे आपण महानगरपालिकेने ठरवलेला टॅक्स या ठिकाणी याला गुणलेला आहे. हे जे उत्तर येईल तेवढा आपण त्या ठिकाणी कर द्यायचा आहे मालमत्तेचा. ओके, कुणी, त्या केबिन वॉचमनच. असं समजा की त्या केबिन म्हणजे ॲक्च्युली देणार सोसायटी, पण तो आपण धरू की वॉचमनचं केबिन देईल. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण भांडवली मूल्याच्या स्वरूपात त्याचं या ठिकाणी असेसमेंट किंवा व्हॅल्यू काढलेली आहे. आता हे जे हा फॉर्म्युला या ठिकाणी कॅपिटल व्हॅल्यू इथपर्यंत काढलं, प्लस इंटू आपण त्याला टॅक्स रेटनं मल्टिप्लाय पण केलं. तर त्या ठिकाणी कार्पेट एरिया वगैरे एरिया राहिला माझ्याकडनं, सॉरी, केबिन कितीचे आहे समजा, काय तर धरा आणि करा गुणाकार. कळलं ना? हां, लोड घेऊ नका. म्हणजे अशा पद्धतीनं आपण त्या ठिकाणी याचा अभ्यास केलेला आहे की भांडवली मूल्याच्या बाबतीत कसा वापर केला जातो आणि मालमत्ता कर काढला जातो. आता पुढचा क्वेश्चन आहे, मालमत्ता कर आकारण्याची कार्यवाही किती दिवसात पूर्ण केली पाहिजे? आवश्यक कागदपत्र प्राप्त झाल्यानंतर 15 दिवसात मालमत्ता कराची आकारणीची कारवाई आपण पूर्ण केली पाहिजे. आता हे बाकी क्वेश्चन्स आपण नंतर बघू. आता परत एकदा टॉपिकमध्ये जाऊया. ओके, आतापर्यंत आपण काय बघितलं थोडक्यात, कलम 139 नुसार त्या ठिकाणी मालमत्ता कर आकारण्यात येतो. मालमत्ता करांमध्ये किंवा या ठिकाणी मालमत्ताच कर नाही, सॉरी, या ठिकाणी कोणकोणते कर लावले जातात तर 4 प्रकारचे आहेत 139 नुसार. मालमत्ता कर, कुत्र्यावरील कर, नाट्यगृह, जकात. त्यातला पहिला मालमत्ता कर आहे. त्या बाबतीत आपण काय बघितलं की मुंबई महानगरपालिका मालमत्ता कर भांडवली मूल्याच्या आधारावर बसवत आहे. आता सध्या मालमत्ता करामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो आता परत एकदा टॉपिकमध्ये शिरूया. या अधिनियमान्वये मुंबईतील किंवा बृहन्मुंबईतील इमारती व जमिनीवर यावर कोणकोणते आहेत? पाणीपट्टी, पाणी लाभ कर, मलनिस्सारण कर म्हणजे गटारी वगैरे या गोष्टींवर मलनिस्सारण लाभ कर असेल. म्हणजे इतर बाबी ज्या बृहन्मुंबई महानगरपालिका प्रोव्हाइड करते मलनिस्सारणचं ट्रान्सपोर्ट या गोष्टीसाठी. सर्वसाधारण कर किंवा जनरल टॅक्स ज्याच्यामध्ये एक टॅक्सचं लिमिट असतं 0.1 to 1%. परत शिक्षण उपकर, शिक्षणावर आधारण्यात येणारा उपकर. पथकर म्हणजे रस्त्याच्या कडेचे आहे, फेरीवाले आहे त्यांच्याकरता. आणि सुधार आकार म्हणजे इम्प्रूव्हमेंट कर, त्या ठिकाणी लागणारे डेव्हलपमेंट. या सर्व करांचा समावेश मालमत्ता करांमध्ये येतो. मग हे एकत्रितरित्या तुमच्यापर्यंत येतात. काही ठिकाणी तुम्ही पाणीपट्टी वेगळी भरू शकता. पाणीपट्टी वेगळी कुठं भरू शकता तुम्ही की ज्या ठिकाणी मीटरनं पाण्याचा सप्लाय केला जातो. ओके, अशा पद्धतीने मालमत्ता करांमध्ये काय येतं हे पाठ करायचं. हा टॉपिक इंट्रोडक्टरी इन डिटेल टॉपिक परत होणार आहे. आता आपण थोडंसं फास्ट घेऊया जेणेकरून तुम्हाला समजेल की नेमका हा टॉपिक काय म्हणतो. ओके, इमारत, मग ह्या शब्दप्रयोगाबद्दल इथं डेफिनेशन दिलेली आहे ज्यात सदनिका, गाळा, युनिट किंवा इमारतीचा कोणताही भाग याचा संबंध येतो. सर्व किंवा कोणताही श्रेणीत किंवा मग त्याला आपण म्हणतो हा एक प्रकारे प्रोग्रेसिव्ह टॅक्स आहे. जसं जसं तुमचं मालमत्ता वाढेल तसा तसं या ठिकाणी टॅक्स बसणार आहे. जसं क्षेत्रफळ वाढेल तसा मालमत्ता कर बसणार आहे. जसं तुम्ही प्रोग्रेस कराल, जसं तुम्ही उंच फ्लोअरला राहील तसा तुमचा मालमत्ता कर आहे. जसं तुम्ही खालच्या फ्लोअरला राहील तसा तसा मालमत्ता कर कमी होणार आहे. ओके, श्रेणीनुसार लादला जाईल किंवा श्रेणीमध्ये त्या ठिकाणी लादला जाईल असं त्या ठिकाणी म्हणणं आहे. आता 140 अन्वये या ठिकाणी जोपर्यंत आता हे जे चौथी प्रोव्हिजन आहे यातली ही सध्या नाही उपयोगाची. कारण का 2010 साली किंवा 2012 साली ही नक्की उपयोगी होती. कारण तेव्हा काय प्रोव्हिजन केली होती चौथ्यामध्ये की जोपर्यंत त्या ठिकाणी भांडवली मूल्याच्या आधारित मालमत्ता कर आकारला जात नाही तोपर्यंत तो करपात्र मूल्याच्या आधारे किंवा पट्टी मूल्याच्या बाबतीतच तुम्ही, पट्टी मूल्य म्हणजे जुनी पद्धत, त्याच पद्धतीने त्या ठिकाणी कर आकारा. पण सध्या आता भांडवली मूल्यावरच
मुंबई महानगरपालिका आकारते, कारण आता त्या गोष्टीला झाले 12 वर्ष. पट्टीयोग्य, आता कलम 139 बघितलं, 139 आपण पुढचंही बघितलं, आता 140 या ठिकाणी थोडासा चेंज करा, 140 करा. त्यानंतर पट्टीयोग्य मूल्य किंवा यथास्थिती भांडवली मूल्य यावर बसवण्याजोगे मालमत्ता कर आणि ते कोणत्या दराने बसवण्याजोगे असतील. म्हणजे परत एकदा वरीलच आहे, पट्टीयोग्य मूल्य यथास्थिती भांडवली. आता इथून पुढे कायम मुंबई महानगरपालिकेच्या लक्षात आपल्याला काय ठेवायचं आहे, भांडवली मूल्याच्या बाबतीतच आपण कर आकारणी करतो, पट्टीयोग्य मूल्य नाही. कोणते कोणते कर आहेत परत एकदा, पाणी पुरवठा कर. हे कर ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे, थोडक्यात या ठिकाणी दिलेला आहे की मालमत्ताच्या पट्टीयोग्य मूल्याच्या किंवा यथास्थिती भांडवली मूल्याच्या, आता सतत आपण ते वाचतच राहणार आहे आणि आपल्यासाठी भांडवली मूल्याच्याच म्हणायचं. मुंबई महानगरपालिकेच्या बाबतीत भांडवली मूल्याच्या प्रमाणात स्थायी समितीस आवश्यक वाटेल इतक्या शेकडा प्रमाणात अतिरिक्त पाणीपट्टी त्या ठिकाणी लावण्यात येईल. म्हणजे पाणीपट्टीवरचं जे काही भांडवली मूल्यानुसार किती पाणीपट्टी बसणार हे ठरवण्याचा अधिकार कुणाला आहे, स्थायी समितीला आहे. तिला वाटेल एवढं त्या ठिकाणी शेकडा प्रमाणात अतिरिक्त पाणीपट्टी त्या ठिकाणी लावण्यात येईल. पाणी लाभ कर. पाणी लाभ कर मध्ये काय असतं की जे पाणी पुरवठ्याच्या सोयी असतील, पाईपलाईन असेल किंवा इतर बाबी, टाकी बांधणं असेल, अशा गोष्टी असेल किंवा जी काही सुधारणा असेल, नळांची कामं असतील, रिपेअरिंग असेल, या गोष्टींकरता जो काही कर लावला जातो त्या कामाकरता पैसा उत्पन्न करायला त्याला आपण म्हणतो पाणी लाभ कर. याही बाबतीत सेम वाक्य आहे की त्या ठिकाणी ह्यासाठी कर किती लावावा हे ठरवण्याचा अधिकार भांडवली मूल्याच्या प्रमाणात स्थायी समितीस आवश्यक वाटेल तितक्या शेकडा प्रमाणातील अतिरिक्त पाणी कर त्या ठिकाणी स्थायी समिती ठरवेल. ठरवण्याचा अधिकार कुणाकडे आला, स्थायी समितीकडे. स्थायी समिती आपण बघितली होतं समित्यांच्या टॉपिकमध्ये, सर्वात महत्त्वाची महानगरपालिकेची समिती म्हणजे स्थायी समिती आहे. मानवी मल व इतर टाकाऊ पदार्थ गोळा करणे, काढून नेणे, त्याची विल्हेवाट लावणे यासाठी कर. म्हणजे जे बघ आपण जर ड्रेनेजचे जे खड्डे असतात ते सक्शन करून घेऊन जातात किंवा आपल्या घरामध्ये जे संडासचे सेफ्टी टाके असतात त्यामधला जो मल घेऊन जाणाऱ्या गोष्टी असतात याकरता महानगरपालिकेला प्रोव्हिजन करावं लागतं, कारण खाजगी लोक या मशिनरी घेऊ शकत नाहीत जास्तीत जास्त. तर त्याकरता जो काय असेल त्याचाही संबंधित कर ठरवण्याचा अधिकार मालमत्ता किंवा पट्टी मूल्य योग्याच्या किंवा भांडवली मूल्याच्या स्थायी समितीस वाटेल तितक्या प्रमाणात तो ठरवण्यात येईल. या सर्व बाबतीत मग परत तो पदार्थ गोळा करणे, काढून नेणे, त्याची विल्हेवाट लावणे म्हणजे रिसायकलिंग वगैरे ह्या गोष्टी असतील, या बाबतीत देखील स्थायी समितीच ठरवेल. त्याला आपण म्हणतो मालमत्ता लाभ कर. सर्वसाधारण कर म्हणजे जनरल टॅक्सेस, ज्याच्यामध्ये कलम 61च्या अंतर्गत जी काही कार्य त्या ठिकाणी येतात, ओके, कंपल्सरी कार्य असतील ती कार्य येतात. फायर ब्रिगेडच्या बाबतीत स्पेशल प्रोव्हिजन आहे. प्रकरण 14 म्हणजे आपलं फायर ब्रिगेडच्या संबंधित आहे. याकरता महानगरपालिकेला कर्तव्य बजावण्यासाठी आवश्यक असलेल्या खर्चाची तरतूद करण्यासाठी पट्टीयोग्य मूल्याची पद्धत असते तर 8 ते 50% होती, पण आता पट्टीयोग्य मूल्य नाही, आता भांडवली मूल्य आहे. म्हणून भांडवली मूल्याच्या 0.1 अधिक नसेल म्हणजे 0.1 इतका या ठिकाणी काय केला जातो, त्या ठिकाणी सर्वसाधारण कर आकारला जातो. ह्याचं बऱ्यापैकी खर्च कुठं केला जातो, फायर ब्रिगेड, अग्निशमन यासारख्या बाबींमध्ये. ओके. शिक्षणाचं उपकर. शिक्षण उपकर म्हणलं की 195 खाली बसवण्यात आलं आणि याचं कार्य काय आहे, 61K नुसार शिक्षणाची तरतूद आहे ना, प्राथमिक शाळांची कलम तिकडचं, त्याच्यानुसार प्राथमिक शाळा. पथकर. पथकरांच्या बाबतीत म्हणजे फेरीवाल्यांसाठी हे ते, आणि प्लस इथं हा टॅक्स इथून आहे पण याचा उपयोग इकडच्यासाठी प्राथमिक शिक्षणाकरता. पथकर 195G खाली जो पथकर बसवला जातो हे फक्त कलम येऊ शकतात. शिक्षण उपकर कसा आहे, 195E साठी. ई म्हणजे तुम्ही इयत्ता पण लक्षात ठेवा, इयत्ता पहिली दुसरी म्हणजे शिक्षण उपकर. पथकर म्हणजे ग, 195G म्हणजे ग वरनं गाडीवाला लक्षात ठेवू शकतं, कारण गाडी फिरवतात ना ते, गाडीवर विकणारे. ओके. तर हे आहे पथकर आहे, पण अभ्यासाला तुम्हाला नाही, फक्त हे येऊ शकतात. इन डिटेल ही कलम तुम्हाला पुढं नाहीत. 195 ते 100 किती तर ती कलम स्किपच आहेत तुम्हाला, 192 ते 195, परंतु या ठिकाणी हा प्रश्न येऊ शकतो. 195E म्हणजे शिक्षण उपकर, 195G म्हणजे गाडीवाला म्हणजे पथकर, आणि सुधार आकार म्हणजे इम्प्रूव्हमेंट, त्या ठिकाणी जे काही विकास करायचा तो प्रकरण 12A खाली बसवण्याजोगा सुधार आकार किंवा इम्प्रूव्हमेंट, ज्या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये काही सुधारणा करायच्या असल्यास त्या क्षेत्रामध्ये अशा पद्धतीने हे कर लावण्यात येतील. आणि त्यानुसार परत इतरही बाबींचा किंवा हे सर्व बाबी या ठिकाणी या करामध्ये येतात.
आता कलम 139, 140 एक थोडंसं डीपमध्ये म्हणण्यापेक्षा 50% डीपमध्ये घेतल्यानंतर आता आपण बालवाडीत असल्यासारखं पहिल्यांदा बाराखडी शिकणार आहे या कलमांची किंवा करांच्या बाबतीत. ही बाराखडीचं लेक्चर म्हणजे हे लेक्चर आहे. तर ती बाराखडी समजल्यानंतर परत अजून लेक्चर सोपं जाईल आणि ही बाराखडी ज्याने क्लास लावलेला नाही त्यांच्याकरता नक्कीच उपयोगी पडेल. आता त्या पद्धतीने थोडंसं फास्टमध्ये घेऊया. कलम 140 भांडवली मूल्यावर बसवायचे मालमत्ता कर व त्यांचा दर. 140 आहे, याचा अर्थ ही नवीन तरतूद आहे आणि नवीन तरतूद केव्हापासून लागू झाली करांच्या बाबतीत 1 एप्रिल 2010, म्हणून त्याला 140 आहे. मग त्या ठिकाणी काय प्रयोजन केलेलं आहे, महानगरपालिकेस कलम 128च्या तरतुदीनुसार करता येईल. म्हणजे आता तुम्ही एक बघितलं होतं कलम 128 काय सांगतं, एकच लाईन आहे सोपी की करांचा दर या ठिकाणी महानगरपालिका ठरवेल. मग कुठला एक महानगरपालिका कर आणि बेस्टचे कर असतील वीज पुरवठ्याच्या बाबतीत जो काही करांचा दर असेल आणि इतर जे कर असतील त्या संबंधित ठरवण्याची तरतूद महानगरपालिकेस आहे असं कलम 128 म्हणतं. यानुसार महानगरपालिकेने आता कोणता ठराव केलेला आहे, कर लावण्याची पद्धत भांडवली मूल्याच्या आधारे त्या ठिकाणी मालमत्ता कर लावण्याची तरतूद केलेली आहे. मग त्या तरतुदीसाठी काही जे नियम केलेले आहेत ते नियम म्हणजे त्या ठिकाणी त्या संबंधित असलेला तो कर कसा लावायचा किंवा त्याचे दर काय आहेत त्या संबंधित नियम म्हणजे 140 आहे. मग हे नियम काय आहे, ज्या दिनांकास भांडवली मूल्यावर असा मालमत्ता कर बसवला असेल अशा दिनांकास त्या दिनांकापासून 5 वर्षाच्या कालावधीसाठी, मी म्हणलो तर रिनोव्हेशन किती वर्षांना आहे, 5 वर्षांना, 5 वर्षाच्या कालावधीसाठी त्या ठिकाणी आता तुम्ही काय केलं होतं, पूर्वी तुम्ही पट्टीयोग्य मूल्यानं कर घेत होता, तो कर बऱ्यापैकी कमी होता, आता भांडवली मूल्यानुसार घेत आहे. भांडवली मूल्यानुसार मालमत्ता कर आकारताना त्यामध्ये पट्टीयोग्य मूल्याच्या बाबतीत अचानक वाढ होणार आहे. म्हणजे जर पूर्वी तुम्ही 100 रुपये कर घेत असाल पट्टीयोग्य मूल्यानुसार तर भांडवलीनुसार आता कर मे बी 150 होऊ शकतो, मे बी 200 होऊ शकतो, मे बी 300 होऊ शकतो किंवा त्यापेक्षा जास्त. मग या ठिकाणी अचानक त्या ठिकाणी लोकांना अन्याय वाटेल त्यांच्यावर की इतका कर आमच्यावर कसा, 2010 पूर्वी कमी होता किंवा 2012ला हे लागू झालं, म्हणजे 2012ला कायदा झाला पण 10 पासून लागू होणार आहे, तर 2010 पूर्वी कमी होता ना आता अचानक जास्त का, असं लोक त्या ठिकाणी प्रश्न उद्भवतील. म्हणून नियम काय केला की पट्टीयोग्य मूल्याच्या नुसार जेवढा कर मिळत होता त्याच्या जर तुम्ही निवासी बाबतीत हा कर लागू केला असेल तर त्याच्या दुपटीपेक्षा तो जास्त भांडवली मूल्यानुसार येऊ नये. म्हणजे याचा अर्थ जर निवासी बाबतीत जर तुम्ही 100 देत असाल तर सध्या जास्तीत जास्त किती लागावा, 200 रुपये किंवा त्याच्यापेक्षा कमी, म्हणजे 150 पण लागू शकतो पण 200च्या वर जायचं नाही. ही तरतूद आहे त्या काळासाठी, आत्ता हिचा संबंध नाही कारण 140 हे लागू केल्या होतं, ही तरतूद तर नाही. अनिवासीच्या बाबतीत म्हणजे आता बिझनेस आहे इंडस्ट्रीयलच्या बाबतीत असेल तर ते पूर्वी देत होतं त्याच्या 3 पट नसावं, म्हणजे त्याला जास्तीत जास्त किती बसावा, 300 रुपये बसावा. त्याच्या खाली 200 सुद्धा बसू शकतो, 150 सुद्धा बसू शकतो, अशी ही 2 स्टेटमेंट सांगतात. ओके. मग इतरही जे इतर लिव्ह अँड लायसन्सचे संबंधित आहे, म्हणजे तुम्ही जर करार केला असेल, भाडे करार केला असेल तर भाडे करूच्यावर ते कर लागतो, त्याच्याही बाबतीत ही तरतूद या ठिकाणी आहे. ती आपण लेक्चरमध्ये इन डिटेल घेऊया. पुढे अजून काय म्हणतं 154 मध्ये, 154 कलम काय म्हणतं माहिती आहे का थोडक्यात, की किती वर्षाने त्या ठिकाणी रिन्यू होईल भांडवली मालमत्ता कराची पद्धत, तर आपण लय वेळा बघितलेला आहे किती वर्ष आहे, 5 वर्ष आहे. आणि त्या ठिकाणी जर तुम्ही रिन्यू केले तिथनं पुढं, म्हणजे आता बघा असे टप्पे केले त्याने नियम करताना, 2010च्या पूर्वी जो काय कर होता तो 2010 नंतर दुपटी किंवा 3 पटीपेक्षा जास्त लागू नये, म्हणजे 200 रुपये किंवा 300 रुपयापेक्षा जास्त लागू नये. उदाहरणाकरता आकडे आहेत. परंतु किती वर्षांना आता रिन्यू होणार आहे, यामध्ये बदल किती वर्षांना होणार आहे, 5 वर्षांना बदल होणार आहे. 5 वर्षानंतर बदल केल्यानंतर पूर्वी जो भांडवली मूल्यानुसार कर बसणार होता तो नंतर जास्तीत जास्त त्याची किंमत किती टक्क्यानं वाढावी, 40% जास्त न वाढू नये अशी तरतूद या ठिकाणी केलेली आहे. म्हणजे बऱ्यापैकी काय करू शकता, गणिताच्या बाबतीत जर विचार केला तर 200 गुणिले 140 करायचं, तेवढी किंमत 14 दुने 28 म्हणजे 280 रुपये बसायला चालू होईल 200 रुपयेवाल्याला. 5 वर्षांनी रिन्यू केल्यावर परत 5 वर्षांनी रिन्यू म्हणजे किती साली, 2020, परत 5 वर्षांनी रिन्यू म्हणजे 2025. आता कोविड-19 मध्ये त्याच्यात काय खंड पडला असला तर ते बघावं लागेल, परंतु ही 5 वर्षाच्या ड्युरेशन नंतर जे काय असेल ते एका लिमिटमध्ये तुम्ही भांडवली कर वाढवा, म्हणजे तो किती 40% वाढवा. आणि सुरुवातीला जर तुम्ही वाढवला असेल कायदा लागू झाल्यानंतर तर तो जास्तीत जास्त दुप्पट किंवा 3 पट बसावा अशी तरतूद होती. दुप्पट 3 पट तरतुदीचा आत्ता संबंध नाही 2025 किंवा 24 मध्ये. 24 मध्ये 40%वर तुम्हाला लक्ष ठेवायचं जेव्हा तुम्ही त्या ठिकाणी कामाला जाणार आहे.
परत त्याच वेळी काय केलं होतं की ज्याचं घर 500 स्क्वेअर फुटापेक्षा कमी आहे त्याला पूर्वीपेक्षा जास्त कर लागू नये. म्हणजे पट्टी मूल्ययोगानुसार जर तो पूर्वी 50 रुपये देत असेल तर 2010 नंतर देखील त्याला 50च रुपये लावा, कारण तो गरीब आहे, 500 स्क्वेअर फूटपेक्षा त्यांचं घर कमी आहे. आणि मगाशी मी सांगितलं की रिसेंट 2023 असेल किंवा कोविड-19 मध्ये या काळामध्ये शासनाने पट्टीयोग्य मूल्यानुसार 500 किंवा जे काय कर असेल मालमत्ता कर 500 स्क्वेअर फुटापेक्षा कमी घर असेल तर मुंबई महानगरपालिकेने कर माफ केलेला आहे. ओके, चला ह्या सगळ्या तरतुदी 140 अ मध्ये आहेत. अजून इन डिटेल आहेत, आपण त्या लेक्चरमध्ये घेऊया, पण ते काय गरज नाही आहे तुम्हाला. नंतर 141 कोणत्या परिवस्तूवर पाणी कर बसवता येतील. आता मालमत्ता करांच्या बाबतीत आहे, त्यातला एक कुठला कर आपण बघितलं होतं, पाणी कर. कुठला बसवणार आहे, कॉमन सेन्सचा भाग आहे. ज्या लोक महानगरपालिकेनं त्या ठिकाणी त्यांच्या टाक्यांद्वारे किंवा त्यांचा जो रिझर्वायर आहे ज्याला महानगरपालिका स्वच्छ करते किंवा सांभाळते, यातून ज्या लोकांना खाजगीरित्या पाणी पुरवठा दिला असेल त्यांनाही पाणी कर द्यायला लागेल. आणि ज्या ठिकाणी स्वतःच महानगरपालिकेने नळांची निर्मिती केलेली आहे, डायरेक्ट त्यांना नळांचं कनेक्शन दिलेलं आहे, जसं आपल्या ग्रामपंचायत नळ आणून देते घरापर्यंत, त्या पद्धतीनं जर दिला असेल हर घर नळ जल या योजनेनुसार, आता या ठिकाणी इथं नाही आहे, ते ग्रामीण भागात आहे, तर त्या ठिकाणी त्यावर देखील कर आकारण्यात येईल. आता तुमचं तुम्ही बोरिंग पाडले आणि तुम्ही पाणी घेता तर तिथं महानगरपालिकेचा संबंध नाही. ओके, पुढचं पाणीपट्टीच्या बाबतीत अजून आहे. 169 कलमामध्ये पाणी कराच्या बाबतीत तरतुदी आहेत, त्या पुढे बघणार आहेत, म्हणून इथे दिलेलं आहे 169च्या तरतुदीच्या अन्वये जर त्या ठिकाणी वाणिज्य दूत, राष्ट्राचे महावाणिज्य दूत, वाणिज्य दूत असतील किंवा आपले अँबॅसेडर असतील किंवा त्याला आपण म्हणतो ना, म्हणजे जे काही सन्माननीय विदेशी व्यक्ती त्या ठिकाणी मुंबईमध्ये जर राहत असतील तर त्यांना मात्र या ठिकाणी पाणीपट्टी कर देण्याची गरज नाही. इनडायरेक्टली त्यांचा पाणीपट्टी कर किंवा त्या इमारती भारत सरकारच्या आहेत असं गृहीत धरलं जातात, त्या ठिकाणी ते राहत आहेत. ओके, म्हणजे बघा जेवढं उलट चांगलं आहे, वाणिज्यिक वगैरे व्हा, तुम्हाला पाणीपट्टी द्यायची गरज नाही. 142 मलनिस्सारणाचा कर कोणत्या. आता पाणीपट्टीनंतर मलनिस्सारण 142 सांगतं. 142 मलनिस्सारण सांगताना 170ची जी तरतूद आहे कलम ती हिच्या बाबतीचे नियम आहेत, म्हणून इथं शब्द आला 170चे नियमानुसार किंवा कलमानुसार. 169 मध्ये पाणीपट्टी कशी आकारण्यात येतील याबद्दल तरतुदी आहेत. 170 मध्ये मलनिस्सारण कसं आकारण्यात येतील याबद्दलच्या तरतुदी आहेत. तर त्या तरतुदींच्या अधीन राहून सेम परत आहे, जो कोणी संडास मूत्र मलकुंडी यातून मलमूत्र दूषित पदार्थ गोळा करणे, काढून नेणे, त्याची विल्हेवाट लावणे ही कामे महानगरपालिका अभिकरण जर करत असेल तर त्यांच्यावर मालमत्ता किंवा मलनिस्सारण कर हा लागेल. नंतर अजून पण दिलेला आहे नळाशी संबंधित, तिथं जे त्या ठिकाणी जर तुम्ही त्या गटारींना नाल्यांना त्यांचे कनेक्शन दिलेले असतील लोकांनी, अशा बाबतीत देखील त्या ठिकाणी तुम्हाला मलनिस्सारण कर त्या ठिकाणी लागू केला जाईल कलम 142 नुसार. 141 पाणी, 142 नुसार मलनिस्सारण. सकाळी 6 वाजता पाणी भरायचं, बेरीज 141ची 6 येते, किंवा असं म्हणू शकतो ठीक आहे ते सोपं राहील, आणि 7 वाजता त्या ठिकाणी जायचं, एकदा पाणी भरून झाल्यानंतर जरा जाऊन यायचं. ओके, 4 आणि 2 1 6. त्यानंतर मग ह्या इतर तरतुदी आपण त्या ठिकाणी बघूच, आणि प्लस त्याच्यात काय दिलेलं आहे 170च्या तरतुदींच्या अधीन राहून, म्हणजे नियम मलनिस्सारणाशी संबंधित आहेत. परत तिथं आहे वाणिज्य दूत, उपवाणिज्य दूत, मग वाणिज्यिक अभिकर्ता असेल, इतर गोष्टी असतील, काउन्सिल डी कॅरियर असेल, ह्या सगळ्यांना मात्र त्या ठिकाणी अधिकाऱ्यांचं भारतीय नागरिक नसलेला जो काही कर्मचारी वर्ग असेल यांना या ठिकाणी 142 नुसार त्या ठिकाणी कर नसणार आहे, त्यांना यातून वगळण्यात येईल. पुढे 143 काय म्हणतं, सर्वसाधारण कराच्या बाबतीत आहे. ओके, 143 सर्वसाधारण कर कोणत्या परिवस्तूवर बसवण्यात येईल, तर सर्वसाधारण कर हे परत सेम प्रोव्हिजन आहे. इथं उलट दिलेलं आहे. 142 थोडक्यात जर सांगायचं म्हणलं तर ज्या परिवस्तूवर या ठिकाणी सर्वसाधारण कर बसवण्यात येणार नाही ते या ठिकाणी दिलेलं आहे. मग त्या सोप्या आहेत. जर सार्वजनिक कुठल्या धार्मिक स्थळं आहेत, पूजा अर्चेची सार्वजनिकची स्थळं आहेत, खाजगी नाही, या ठिकाणी खाजगी शब्द येऊ शकतो फसवायला. धर्मादाय प्रयोजनासाठी जे काय केलेल्या इमारती असतील
किंवा जमिनी असतील किंवा सार्वजनिक प्रयोजनासाठी जर एखाद्या गव्हर्नमेंटच्या जमिनी असतील, सार्वजनिक कार्याकरता सरकारने, केंद्र शासन किंवा राज्य शासनाने त्या जमिनींचा वापर केलेला असेल किंवा करत असेल किंवा करण्याचा प्रयत्न असेल किंवा महानगरपालिकेच्या जर काय वास्तू किंवा परिवास्तू किंवा त्यांचे क्षेत्र असतील तर अशा ठिकाणी तुम्हाला सर्वसाधारण कर नसणार आहे. भारत सरकारने आता परत तेच आलं, वाणिज्यिक काउन्सिल दी कॅरियर असेल, विदेशी त्यांना त्या ठिकाणी लागू होणार नाही. परंतु आता जेव्हा आपण देवळात जातो, देवळात जाताना जे बाहेर दुकानं असतात फुलांची, फळांची, व्हॉट एव्हर इट मे बी, हार विकणारे, यांना मात्र त्या ठिकाणी त्यातून एक्झम्पशन नाही, त्यांच्यावर सर्वसाधारण कर नक्कीच लागेल. किंवा ज्यापासून एखादं भाडं घेतलं जात असेल त्या गाड्यांकडून, धार्मिक व्यवस्थेकडून जरी भाडं घेतलं असेल तरी देखील त्यांना त्या ठिकाणी कर लागू होईल. मग ते धर्मादाय प्रयोजनासाठी असतील तरी, म्हणजे एखादं मंदिर आहे आणि त्या मंदिरात सभामंडप आहे मोठा आणि त्या मंडपात जर लग्न होत असतील आणि त्या लग्नांच्या अरेंजमेंटसाठी जर एखाद्या वेळेस 10,000 रुपये ते फी घेत असेल तर त्याच्यावर नक्कीच मालमत्ता कर त्या ठिकाणी जनरल सर्वसाधारण कर त्या ठिकाणी बसेल. नंतर 144 काय म्हणतं, आता एक स्वतंत्र मालमत्ता कन्सेप्ट काय आहे की ज्या मालमत्तांवर कर बसत नाही त्यांना थोडक्यात स्वतंत्र मालमत्ता म्हणतात. ओके. 144 केंद्र शासनाने किंवा राज्य शासनाने सर्वसाधारण कराऐवजी महानगरपालिकेस द्यावयाची रक्कम. आता बघा, कर जरी माफ झाला म्हणून महानगरपालिकेचं नुकसान करून चालेल का? कारण महानगरपालिकेमध्ये जर एखाद्या ठिकाणी जर जास्तच केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या इमारती असतील तरी महानगरपालिकांना त्यांना सेवा पोहोचवणे गरजेचं आहे, उलट त्यांना जास्त सेवा पोहोच करावे लागतात. मग महानगरपालिकेला त्या ठिकाणी कर बुडवून चालेल का त्यांचा? तर नाही. या ठिकाणी राज्य शासन किंवा केंद्र शासन असा कर भरते, परंतु तो जो रेग्युलर लोकांना म्हणजे लोकांना द्यायला लागतो मालमत्ता कर त्याच्यापेक्षा कमी असतो. काही ठिकाणी अशी तरतूद आहे की किंवा अशी तरतूद आहे यामध्ये सिंपल की हा कर निर्धारित करण्यासाठी या ठिकाणी व्यक्ती नेमण्यात येईल. ती व्यक्ती जो काही कर त्या ठिकाणी काढेल तो तेवढा कर या ठिकाणी केंद्र शासन किंवा राज्य शासनाला महानगरपालिकेस द्यावा लागेल. आणि अजून एक तर यामध्ये पद्धत आहे, जर म्हणजे आता ते वाक्यात आपण बघूच, पण जर एखाद्या इमारतीला लोकांना जर 100 रुपये टॅक्स बसत असेल मालमत्ता कर तर किंवा सर्वसाधारण कर, त्या ठिकाणी केंद्र शासन किंवा राज्य शासनाला 8/10 इतक्या हिस्स्याचा टॅक्स बसतो. 8/10 म्हणजे बघा त्याचा गुणाकार केला तर 100 द्यायला लागत असतील लोकांना, तर या ठिकाणी केंद्र किंवा राज्य शासनाला त्या ठिकाणी 80 रुपये द्यायला लागतील. बाकी ज्या केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या ज्या लोकांच्यासाठी असलेल्या सुविधा असतील महत्त्वाच्या, रेल्वे, ट्रान्सपोर्ट सिस्टीम, याला कर आकारताना भरपूर एक्झम्पशन्स आहेत, कारण त्याचे प्रोव्हिजन कॉन्स्टिट्यूशनमध्येच आहे की केंद्राने राज्याला कर केव्हा द्यावा. जर ह्या महत्त्वाच्या आहेत, रेल्वे ही इम्पॉर्टंट आहे, इम्पॉर्टंट असल्यामुळे तिला कर लावण्यात अनेक प्रतिबंध आहेत, हे लक्षात ठेवा. 144 नंतर 144 मालमत्ता कर देण्याबाबत काय सवलती आहेत. जर एखादं महानगरपालिका किंवा राज्य शासनाने एखादा असा प्रोजेक्ट आहे की सामाजिक दृष्ट्या व परिस्थितीकीय दृष्ट्या तो लाभदायक आहे तर अशा इमारतीच्या संबंधात कर देण्यास सवलत म्हणजे माफ नाही तर कमी असेल, काही सवलती दिल्या जातील. ह्यातमध्ये सामाजिक दृष्ट्या व परिस्थितीय दृष्ट्या लाभदायक योजना म्हणजे काय आहेत, यामध्ये आहेत सौर ऊर्जेचा प्रकल्प असतील, रिन्युएबल एनर्जी सोर्सेसच्या गोष्टी असतील, रिसायकल सांडपाण्याचे पुनर्चक्रण असेल, पुनर्वापर असेल, अशा गोष्टींची जर कामं असतील तर, किंवा पर्यावरण एन्व्हायरमेंटल आणि एन्व्हायरमेंटल इकोसिस्टीमच्या जर प्रोटेक्शनच्या संबंधित जर काही प्रोजेक्ट असतील तर त्या बाबतीत सवलत दिली जाईल. ओके. त्यानंतर 140 काय म्हणतं, विवक्षित इमारतीच्या संदर्भात कमी केलेल्या दराने मालमत्ता कर बसवण्यासाठी तात्पुरती तरतूद. पण काही ठिकाणी हे कलम बघा कुठल्या तात्पुरती तरतूद होती. कशासाठी तात्पुरती तरतूद केली? कारण आपण बदल केला 2010 मध्ये. मग या त्याच्या आधी काय तात्पुरती तरतुदी आहेत, त्याच्या आधी कोणत्या तात्पुरती तरतुदी आहेत? 1995 साल हे महत्त्वाचं आहे त्या तात्पुरतीच्या तरतुदीच्या दृष्टीने माइलस्टोन. याच्याकरता तुम्हाला GS मधली एक गोष्ट माहीत पाहिजे, झोपडपट्टी पुनर्विकास योजना असेल किंवा शिवसेना जेव्हा सत्तेत आली महाराष्ट्रात तेव्हा तिनं मुंबईमध्ये झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प राबवण्यात आले, ते 1995चे आहेत. मग अशा बाबतीत जर त्यानुसार जर एखादं स्लम एरिया त्या ठिकाणी डेव्हलप केला असेल आणि त्यांना इमारती बांधून दिल्या असतील तर नक्कीच त्यांचा मालमत्ता कर वाढणार आहे. परंतु अशा लोकांना 20 वर्ष मालमत्ता करातून या ठिकाणी एक्झम्पशन म्हणण्यापेक्षा त्या ठिकाणी कमी दराने त्या ठिकाणी मालमत्ता कर देण्यात आलेला आहे. हा ड्युरेशन किती आहे? 20 वर्ष, कारण ते स्लम डेव्हलपमेंट प्रोजेक्ट होते.
किंवा झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प. मग बघा इथं आहे महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा निर्मूलन प्रोजेक्ट असतील किंवा इकॉनॉमिकली विकर सेक्शन आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी जर त्या ठिकाणी गृहनिर्माण जर या ठिकाणी प्रोजेक्ट असतील तर त्यांना देखील कमी दराने किंवा सवलतीच्या दराने मालमत्ता कर आकारण्यात येईल. जर माडा असेल किंवा इतर जे सार्वजनिक गृहनिर्माण असेल किंवा दाट लोकवस्तीच्या ठिकाणी जर गृहनिर्माण केलं असेल किंवा बेघरांसाठी जर गृहनिर्माण केलं असेल तर मग आता बघा हे बाकी प्रकल्प बाधितांकरता गृहनिर्माण असेल अशा ज्या काही तरतुदी असतील, मोफत घर वाटणी केली असेल, आगीने नष्ट झालेलं घर आहे आणि परत ते रिबिल्ड केलं असेल, परत माडा मगाशी सांगितलं तुम्हाला, त्यानंतर झोपडपट्टी पुनर्वसन सांगितलं, त्यात बांधलेले गाळे असतील त्या गाळ्यांना देखील कर जास्त असतो ना. इतर ज्या काही बाबी असतील त्याकरता त्या ठिकाणी करांमध्ये सवलत दिली जाईल. सो करांमधील सवलतीचं कलम आहे कलम 144. किती आहे? ब. ओके, बरोबर ना. आता बघा कुठले कुठले आपण बघितले थोडक्यात. अ म्हणतं मालमत्ता करांच्या बाबतीत सवलत कुठल्या बाबतीत? अ म्हणजे अपारंपरिक ऊर्जा स्रोत आपण लक्षात ठेवू शकतो, रिन्युएबल एनर्जी. ब म्हणजे कमी कराने जर त्या नवीन रिन्युएशन आपण केलेलं आहे किंवा झोपडपट्टी पुनर्विकास असेल तर ब. ओके, त्यानंतर पुढचं सुरू होतं आपलं क. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी येतो क. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना विवक्षित संस्थांनी बांधकाम केलेल्या इमारतीच्या किंवा गाळ्यांच्या संबंधात त्या ठिकाणी कमी दराने मालमत्ता कर आकारा. आणि ही पद्धत कधी आली? आता बघा झोपडपट्टी पुनर्विकास आलता 1995, तर इकॉनॉमिकली विकर सेक्शनसाठी घरं आले 2005च्या दरम्यान कुठं तर आली असणार आहेत, म्हणून तो अधिनियम अस्तित्वात आलेला आहे. मग त्यात तेच परत तरतूद असते की त्यांना काही सवलती दिल्या जातील. ड काय म्हणतं? उपकर बसवण्यात येणाऱ्या इमारतीच्या संबंधात कमी केलेल्या दराने व मालमत्ता कर बसवण्याची तात्पुरती तरतूद आहे. ह्या सगळ्या तरतुदी तात्पुरते आहेत, कारण काही कालांतराने ते लोक सगन होणार आहेत, नंतर त्यांनी जो काय आहे तो मालमत्ता कर द्यावा. जर कायमस्वरूपी केलं तर महानगरपालिकाच अडचणीत येईल. तात्पुरती म्हणत म्हणत त्याचा लाभ अजूनही घेत असतील हा गोष्ट वेगळी आहे, परंतु तरतुदी आपण तात्पुरत्याच म्हणू शकतो. मग यामध्ये जर 1995 नुसार जे काही गोष्टी केल्या असतील त्या दिनांकापासून पुढील 20 वर्षाकरता जर कोण उपकर देत असेल मालमत्ता कराच्या बाबतीत, मग उपकर कोणत्या कोणत्या बाबतीत असतील तर गृहनिर्माण संस्थेकडून उपकर येत असेल किंवा मग सहसा गृहनिर्माण संस्था यात येतात, आणि काही जुने घरं असतील सहकारी गृहनिर्माण संस्था वगैरे यांच्याकडून पुनर्विकास किंवा बांधणी केलेली जर घरं असतील तर असे जर उपकर देत असतील तर अशांना त्या ठिकाणी सवलत राहील. कारण उपकर देत आहेत प्लस कर देत आहेत म्हणजे ते उपकरामुळे रिड्यूस केलं असेल. ते बघू आपण डिटेलमध्ये. हे फक्त ज्यांनी क्लास लावलेला नाही. एक दुसरं, जे बॅचमध्ये एकदम सगळे कलम शिकून तुम्हाला काय समजणार नाही सगळ्यांकरता आहे. आधी आपण बाराखडी शिकतोय हेच मला म्हणायचं. हे बाराखडीचं लेक्चर आहे. आपण सगळे आत्ता सध्या बालवाडीत आहे. बालवाडीनंतर आपल्याला पुढे जायचं आहे. डायरेक्ट आपण उडी घेऊन 9वी 10वीत जाणार आहे, ही गोष्ट वेगळी. बालवाडीचं लेक्चर सुरू आहे. बालवाडीसारखंच बुद्धी चालवायची, अजिबात एक्स्ट्रा डोकं लढवायचं नाही. जे कळतं तेवढंच ग्रास्प करायचं. ओके. 144E विशेष विकास प्रकल्पाच्या इमारतींना सवलतीच्या. आता विशेष विकास म्हणजे काही इंडस्ट्रियल एरिया करता विकासाकरता असतील, स्पेशल इकॉनॉमिक झोन्स असतील, परत अजून आपण म्हणू शकतो बघा या ठिकाणी बघा कोणते कोणते दिलेले आहेत. विशेष विकास प्रकल्प म्हणजे मेगा प्रोजेक्ट असतील, काही जर महानगरपालिकेने आणले असतील तर. नंतर याच्यात 145 देखील आहे थोडक्यात, की 145 मध्ये पोर्टच्या रिलेटेड जर कोणते असतील बंदरे, ओके, या संबंधित जे काही प्रोजेक्ट असतील त्यांना देखील त्या ठिकाणी सवलत देण्यात येईल. वाटलंच तर हे नोट डाऊन करून घ्या. 145 हे वाढवण्यात आलेलं आहे, नंतर मराठीतल्या काय काही ठिकाणी नाही ते. तर 145 पोर्टच्या संबंधित आहे बंदरा. तेवढी जरी लाईन लिहिली तर बास आहे. त्याच्या संबंधित कुठं जर डेव्हलपमेंट असेल तर त्यांना सवलतीच्या दराने मालमत्ता कर या ठिकाणी देण्यात येईल. म्हणजे इन शॉर्ट आपण काय बघितलं, गरिबांचा विकास असेल किंवा इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असेल, जिथं सरकारनं त्यांना सपोर्ट करण्याची गरज आहे त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी मालमत्ता करामध्ये सवलत दिलेली आहे. सूट म्हणजे याचा अर्थ भरू नका असे नाही. भरू नकावाली गँग ती वाणिज्यिकवाले आहेत, पण सवलतवाली गँग म्हणजे कमी. अशा पद्धतीनं आपण 139 ते 145 म्हणू शकतो पोर्टच्या रिलेटेड बंदर विकासच्या संबंधित आहे. इथपर्यंत आपण ओके पोर्ट किंवा बंदर विकास, पोर्ट डेव्हलपमेंट इथपर्यंतची कलम बघितलेली आहेत. आता कलम 139 अ
पासून म्हणण्यापेक्षा 139 समजा, इथून बघा 139 मध्ये त्या ठिकाणी असलेल्या करांच्या बाबतीत तरतुदी आहेत. कर कोणते कोणते आहेत? मालमत्ता कर, कुत्र्यावरील कर, नाट्यगृह आणि जकात, हे 4 कर आहेत 139 नुसार. 139 काय म्हणतं? मालमत्ता करांच्या बाबतीत. मालमत्ता करांमध्ये कोणत्या तरतुदी आहेत? सरळ सोपं लक्षात ठेवायचं, कुत्र्यावरील कर, नाट्यगृह आणि जकात सोडले तर सगळे कशात आहेत? मालमत्ता करामध्ये. राहिलं लक्षात? मग काय काय? पाणी असेल, मलनिस्सारण असेल, सर्वसाधारण कर असेल, शिक्षण उपकर असेल 195 ई नुसार, 195 ग नुसार काय आहे? पत्कर असेल, ह्या बाबी असतील. 140 तेच परत डिटेल दिलं 139 मधलं, फक्त त्याचं कसं बसवलं जातं की स्थायी समिती डिसाईड करते. 140 मध्ये सगळ्यात महत्त्वाचा शब्द कोणता लक्षात ठेवायचा वाचताना? स्थायी समिती भांडवली मूल्याच्या शेकडा प्रमाणात त्या ठिकाणी ठरवेल. स्थायी समितीकडे तर ठरवण्याचा डिसिजन आहे. 140 म्हणजे कशा पद्धतीने तो कॅल्क्युलेट केला जातो, शिवाय कॅल्क्युलेशनचं ॲक्च्युली त्याच्यात नाही म्हणू शकत की या करामध्ये जो काही बदल झाला भांडवली मूल्याची पद्धत लावल्यामुळे काय बदल होईल, त्याच्यासाठी नियम 140 मध्ये केलेत आपण म्हणू शकतो. त्या नियमांनुसार 2010 पूर्वी जो कर बसत होता तो 2011, 12 किंवा तिथून पुढे तो डायरेक्ट दुपटीच्या पुढे बसू नये निवासींना आणि अनिवासींना तिपटीच्या पुढे बसू नये, अशा तरतुदी आहेत. आणि परत जेव्हा 5-5 वर्षांनी तुम्ही रिएव्हॅल्युएट कराल तेव्हा ते 40% जास्त नसावं पूर्वीपेक्षा, असं 140 म्हणतं. 140 म्हणजे कोणत्या 141 म्हणजे कोणत्या परिवस्तूवर पाणी कर बसवण्यात येईल? सकाळी 6 वाजता पाणी भरायचं आपल्याला. 141 141 किंवा अजून तुमचे शॉर्टकट असतात. कसं असतं, प्रत्येक व्यक्तीचे वैयक्तिकरित्या काय शॉर्टकट आहेत तेच करा, कधी दुसऱ्याचे ऐकून नका. नाहीतर आणि जर अख्खा ऍक्ट जर तुम्ही कुठल्या तर ट्रिक्सनं पाठ करायला गेल्यावर ऐन पेपरमध्ये ट्रिक्स लक्षात राहायच्या, ऍक्ट लक्षात राहायचं नाही, हे लक्षात ठेवा. तर ट्रिक्स अति करू नका. ट्रिक्स कोण काही करतं, एखाद्याला लय प्रेमात इंटरेस्ट असतं ते 1 to 4चं लक्षात ठेवतं, बरोबर आहे ना? काय 1 3 4 काय ते 1 4 2 काय 1 4 3 अटेरेट मे बी लक्षात येईना. मग तसं काय लक्षात ठेवू शकता? मग 1 4 3 काय असतं? सर्वसाधारण कर कोणत्या परिवस्तूवर बसवण्यात येईल. काय लक्षात ठेवा की मला जनरल कर आवडतो, सर्वसाधारण कर मला करावर मी प्रेम करतो. 143 राहिलं लक्षात काय जणांना. 142 मलनिस्सारण कर कोणत्या परिवस्तूवर बसवण्यात येईल. मलनिस्सारण 142 7 वाजता जायचं. पुढे 144 यथास्थिती केंद्र शासन, राज्य शासनाने महानगरपालिकेला कर, जरी तुम्ही महानगरपालिकेनं सूट दिली असली तर ते कुठल्या बाबींना, त्या बाबींच्या बाबतीत कर कुणी आणून भरायचा आहे? यांनी भरायचा आहे. मालमत्ता कर देण्याच्या बाबतीत काय सवलती असतील? सवलती याकरता आहेत की जर रिन्युएबल एनर्जी, अपारंपरिक ऊर्जा स्रोत आपण म्हणतो, किंवा रिसायकल सारखे प्रोजेक्ट असतील, किंवा एन्व्हायरमेंट इकॉलॉजीला प्रोटेक्ट करणाऱ्या गोष्टी असतील तर त्या ठिकाणी त्यांना सवलत दिली जाईल 144 अ नुसार. ब नुसार 144 सगळं सवलतीच्या संबंधित आहे 144 म्हणू शकतो. जर काही इमारती असतील, झोपडपट्टी पुनर्वसनासारख्या गोष्टी असतील तर त्यांना सवलत आहे. 144 क म्हणतो आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील जर घरं असतील तर त्यांना सवलत 144 क नुसार आहे. 144 ड काय म्हणतं? उपकर जर देत असाल तर त्या ठिकाणी तुम्ही त्याला सूट द्या. आणि 140 ई, आणि हे सगळ्या तात्पुरत्या तरतुदी आहेत. तात्पुरत्या तात्पुरत्या तात्पुरत्या, आता किती वर्ष जाईल तात्पुरत्या आपल्याला माहीत नाही. आणि विशेष विकास प्रकल्प असतील, मेगा प्रोजेक्ट असतील, इंडस्ट्रियल प्रोजेक्ट असतील, कांदिवलीसारख्या एरियांना त्या ठिकाणी दिलं होतं ते म्हणजे 144 ई नुसार. आणि 145 पोर्टच्या रिलेटेड जर काय असतील, बांद्रांच्या बाबतीत बंदर विकास गोष्टी असतील तर त्या ठिकाणी त्यांना सवलत दिली जाईल. अशा पद्धतीनं सगळ्यात क्लिष्ट बाब आपण या ठिकाणी पहिल्या स्टेपमध्ये समजावून घेतलेलं. इट्स अँड फर्स्ट स्टेप. त्याच्यानंतर आपण काही गेस्ट लेक्चर आहेत जे आपण ऑडिओ टाईपमध्ये रेकॉर्ड केलेले आहेत, अजूनही रेकॉर्ड करणार बॅचमध्ये कंटिन्यू शेवटपर्यंत. काही कुठून मला इनपुट मिळलं रेकॉर्ड केले जाईल, तुम्हाला टाकलं जाईल. त्या 10व्या टॉपिकवर लक्ष ठेवायचं कायम. अशा पद्धतीनं आपण पहिला या ठिकाणी सेक्शन संपलेला आहे. परत पुढचे अजून लेक्चर कंटिन्यू बघू. इट्स अँड फर्स्ट स्टेप टुवर्ड 10 टॉपिक किंवा 10व्या टॉपिक किंवा 8वं प्रकरण 139 ते 219 कलमांमधील ही पहिला टप्पा सुरू आहे अभ्यासाचा. यामध्ये तुम्हाला 10% समजलं, केवळ 10%, तरी तुम्ही खूप काही ज्ञान घेतलं असं समजा. आणि पुढचं लेक्चर ऐका. इथपर्यंत आपण यूट्यूबवर लेक्चर अपलोड करत आहे. बाकीच्या विद्यार्थ्यांनी ह्याच जे इंट्रोडक्टरी लेक्चर सुरू आहे त्याचे व्हिडिओ पाहायला ॲपमध्ये या. ज्यांनी कोर्स परचेस केलेला नाही त्यांना त्या ठिकाणी फ्री ॲक्सेस असेल त्या लेक्चर पुरता. ओके, थँक्यू.